टीम के लिए आज भी वैसी ही पारी की जरूरत उनकी टीम को, और जो कि काफी अनुभवी अंपायर हमारे जाफर चचा और मोहिन पटेल साहब। आज देखते हैं कैसा प्रदर्शन करती है। और सर और तालिब भाई कुछ ओपनर जोड़ी है उनकी, उसमें थोड़ी तब्दीली देखने को मिल रही है। आज सौरव के बदले ओपनिंग के लिए सर को तालिब भाई के साथ में देखा जा रहा है। जैसे तालिब भाई बड़े 17 गेंदों के अंदर 41 रनों की पारी खेली थी उन्होंने। हमारे प्रिय मित्र विशाल, जो कि तुमको अंधेरा दिख रहा है वो बादल की वजह से नहीं, लेकिन हमारे प्रिय मित्र विशाल की वजह से अंधेरा है। काली छाया डाल रहे हो पूरे ग्राउंड पे। और यहाँ पे देखना है तालिब भाई जो कि अच्छी पारी खेली थी उन्होंने। 41 गेंदों के अंदर 41 रन की 17 गेंदों के अंदर 41 रनों की पारी खेली थी तालिब भाई ने। बड़े लंबे लंबे हिट लगाए थे। आज ही वैसी उनको पारी उनकी टीम के लिए चाहिए। देखते हैं अपनी टीम के लिए क्या करते तालिब भाई। और इनके जो लीड बॉलर है धना डीके देखते क्या करते अपनी टीम के लिए। और स्कोर बुक नहीं यहाँ पे अमीन भाई। जो कि दोनों ही खिलाड़ी बड़े खतरनाक है। जब ये क्रीज पे टिक जाते हैं तो जानते हैं कौन सी ओवर को कितना बड़ा बनाना है। डीके देखना है अपनी टीम के लिए कैसी गेंदबाजी करते, पावर प्ले के अंदर कितने विकेट काटते, विकेट टेकर बॉलर है। और तालिब भाई अपने टीम के लिए कितने रन बनाते, पावर प्ले का कितना फायदा उठाते। जो कोई 8 ओवर का मैच होगा उसके अंदर 2 ओवर पावर प्ले के 12 बॉल। क्योंकि पहले टॉस जीत के बैटिंग लिया है यहाँ पे उनके कप्तान ने, कामिल भाई ने। और यहाँ पे धनराज भाऊ गेंदबाजी के लिए तैयार। देखना है तालिब भाई कैसे सामना करते हैं डीके का। धीरे धीरे कदमों से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, बेहतरीन शॉट लगाते हैं। यहाँ पे देखना है तालिब भाई, अंपायर का डिसीजन आना बाकी। 4 रन, अच्छी शुरुआत करी यहाँ पे पहली गेंद के ऊपर 4 रन खाता खोला अपने टीम का। और तालिब भाई अच्छे हिट लगाते हैं और पावर प्ले का अच्छा फायदा उठाते हैं तालिब भाई। पर उतने ही अनुभव यहाँ पे धना भाई बॉलर देखते हैं कैसे बीट कराते हैं गेंद में। अच्छा यहाँ पे शॉट लगाया तालिब भाई ने। 1 रन। दो के देखना है सर कैसा साथ देते तालिब भाई का। और वापसी करी यहाँ पे धना ने दूसरी गेंद के ऊपर, एक ही रन काटने दिया बैट्समैन को। और वाइट का अतिरिक्त रन यहाँ पे भैरवनाथ के लिए।
काफी अपने बॉल को लहराते हैं डीके और बीट कराते हैं बैट्समैनों को काफी। और अच्छा शॉट लगा है यहाँ पे, देखना है खिलाड़ी उसके पीछे। 2 रन 2 रन। और जो कि एक ही ऐसे बॉलर है धना जिन्होंने अपनी ओवर के अंदर कभी 20 का 18 का पाला नहीं पड़े यहाँ पे, जो कि उनके इकोनॉमिक रन रहते हैं उनके ओवर में। और देखते क्या होता है। समीर टेलर उसके नीचे, ओ यहाँ पे कैच मिस करी, यहाँ पे बहुत बड़ी विकेट गिराती थी, अटकाया था यहाँ पे धना ने। 1 रन। और बड़े कंजूस बॉलर है धना, विकेट काट के देते हैं और विकेट काटी भी थी, पर मगर कैच छूटी यहाँ पे समीर टेलर से। बहुत बड़ी विकेट थी, मछली जाल में बसाई थी यहाँ पे। और बेहतरीन शॉट लगाते तालिब भाई। देखना है अभी क्या होता है, अंपायर का डिसीजन आना बाकी। 4 रन। बड़े लंबे हिट लगाते हैं समीर भाई, ये तालिब भाई। और मौसम पे धीमी धीमी बारिश होते हुए और अच्छा फंसाया था यहाँ पे। कैचेस मैच होती है, हमारे आमीन शाह बोलते हैं। ओ बड़ा प्यारा कट करते हुए मिस फील्डिंग हो यहाँ पे शोएब भाई से। देखना है क्या होता है। ओवर की समाप्ति। 1 ओवर 14 रन, जो कि अच्छी बैटिंग करी यहाँ पे तालिब भाई ने। 2 चौके उनके बल्ले से देखने को मिले। और ऐसी मिस फील्डिंग बड़ी भारी पड़ेगी नाजिम स्ट्राइकर को। अच्छी फील्डिंग करना पड़ेगी अपनी टीम के लिए, कैचेस पकड़ना पड़ेंगे। जो दोनों ही बैट्समैन है वो हिटर बैट्समैन है, जब एक क्रीज पे टिक जाते हैं तो लंबी पारी खेल के वापिस आते हैं। और टीम के कप्तान याया खान देखते हैं कैसी गेंदबाजी करते, कैसी वापसी कराते हैं अपनी टीम की। और यहाँ पे अच्छा शॉट लगाया और 2 रन पूरे किए यहाँ पे। 2 रन। और ललचाते बॉलर को हिट लगाने के वास्ते। स्लो फास्ट गेंदबाजी है, इनका हथियार है। और अच्छी फील्डिंग करते हैं समीर भाई। देखते हैं अभी तक कप्तान अपनी कप्तानी का पूरा अनुभव डालते हुए और अच्छी गेंदबाजी करते हुए। हमने पहले ही बोला था अच्छे गेंदबाज है, ललचाते हैं स्लो फास्ट में सामने वाले बैट्समैनों को। और अभी कमेटी के तरफ से मुझे मालूम पड़ा है कि ज़्यादा बारिश हुई तो दोनों ही टीमों को 1-1 पॉइंट मिलेगा। वो डबल से जो मैच चालू है वो नहीं होगा। अभी कमेटी की तरफ से मुझे मालूम पड़ा है कि ज़्यादा बारिश होने की वजह से ज़्यादा हुई तो दोनों ही टीमों का डबल मैच नहीं होगा, उनको 1-1 पॉइंट मिलेगा। और यहाँ पे बहुत बड़ी विकेट गिरते हुए सर की अच्छा यहाँ पे वापसी करी आया खान ने। अपनी कोटे का पहला ओवर लेते हुए टीम का दूसरे ओवर में जो महंगे साबित हुए थे धना, 1 ओवर के अंदर 14 रन दिए थे अपनी पहली।
और अच्छी गेंदबाजी करी यहाँ पे, अपनी टीम की वापसी करी आया खान ने, और ओपनर साझेदारी को तोड़ा उन्होंने। अब जो धामनगांव की शान है राहिल भाई, कामिल भाई, बड़े अच्छे शॉट लगाते हैं, ये भी ऑलराउंडर है। ओ बेहतरीन शॉट लगाए यहाँ पे, देखना है क्या होता है गली की दिशा में, कट शॉट लगाते हुए, और अंपायर का निर्णय आना बाकी 4 रन। और जो अच्छी बॉलिंग कर रहे थे अभी आया खान, अच्छा शॉट लगाया यहाँ पे कामिल भाई ने, दोनों ही कप्तान आमने सामने। जो पिछली मैच, इसके पहले की जो मैच हुई उसके मैन ऑफ द मैच जुनेद मंसूरी अपना दो ओवर की समाप्ति पर 22 रन, 1 विकेट। और अब देखना है धना कैसी गेंदबाजी करते हैं अपनी टीम के लिए। दो चार कचोरे भेज पहले, जब बोलेगा बोलना फ्री में कर रहा है क्या, फिर बोल उसको। 3-4 हजार रुपए रोज का आदमी है, 500 रुपए लेते कमेंट्री के। हवा में गेंद और अच्छा कैच वैभव का। हर मैच के मैन ऑफ द मैच जो है, ट्रॉफी जो है चिंतामणि एग्रो की तरफ से है। यहाँ पर हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और यहाँ पे बड़ी मछली जाल में फंसाई कामिल भाई, टीम के कप्तान वापिस जाते हुए, और वैभव ने कैच ली यहाँ पे अपनी, और विकेट ली धना भाई ने। बाईस रन। बाईस रन, 2 विकेट। और अच्छी यहाँ पे गेंदबाजी करते हुए धना, और आरिफ भाई बैटिंग के लिए। ये साल बड़ा इनका बल्ला शांत रहा, आज देखना है अपनी टीम के लिए इनकी कैसी बैटिंग करते हैं अपनी टीम के लिए। और तालिब भाई अच्छी बैटिंग करी उन्होंने अभी तक। और बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी करते हुए धना। आरिफ भाई, इनके रन इनके टीम के लिए अभी बड़े चाहिए। बेहतरीन शॉट लगाए यहाँ पे आरिफ भाई ने, देखना है क्या होता है। अंपायर का इशारा आना बाकी, 4 रन। दीपेश पे फील्ड का फोटो है क्या, जो फील्ड लगाते अपन इस पे आता ना फोटो, बंद कर दिया इस पे आता ना। हां है ना, है ना, है ना। ले रहा सब फील्ड एक को बस ले का बोल जा रहा बैट्समैन बाय एरिया में गया, बैट्समैन
बेहतरीन वापसी करी यहाँ पे धना ने, बीट कराया बैट्समैन को। और ये चतुर गेंदबाजी बोलते से गेंदबाज बोलते जो पहली जो गेंद पे कुछ रन खा ले तो बाद में वापसी कर ली यहाँ पे धना ने। और यहाँ पे अच्छा शॉट लगाया उन्होंने स्टेट के तरफ, देखना है क्या होता है। और 2 रन पूरे किए यहाँ पे, 2 रन पूरे किए यहाँ पे। जो 1 रन था और कुछ गलत थ्रो के वजह से 2 रन मिले। डबल वही समीर भाई की तरफ गेंद, देखना है क्या होता है। ओवर की समाप्ति 3 ओवर 29 रन 2 विकेट। 2 के अच्छा रन रेट चलते हुए यहाँ पे भैरवनाथ का। आजच्या या दिवसाचा हा शेवटचा सामना आणि सर्व ओनर्स, कॅप्टन, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी प्रेक्षक या सर्वांना एक नम्र आव्हान आहे की उद्या सकाळी ठीक 7 वाजता आपल्या ग्रामपंचायत समोर आदरणीय जायले सर, ठाणेदार धामणगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला रन फॉर युनिटी हा कार्यक्रम पार पाडायचा आहे। सर्वांची उपस्थिती तिथे प्रार्थनीय आहे। सर्व संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंना ड्रेसमध्ये तिथे आपल्याला आणायचं आहे। आणि पुढचं षटक घेऊन येत आहे रिहान, सामना करणार आहे तो आरिफ। आणि उत्कृष्ट असा चेंडू रिहानचा, आरिफ साहेब बोल्ड झालाय, समजू शकला नाही, लेग स्टंपवर थोडा बॉल होता, आरिफने तो मारण्याचा प्रयत्न केला आहे परंतु साप तो फसलाय त्याचा प्रयत्न आणि बोल्ड झालेला आहे। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की उद्या ठीक 7 वाजता आपण ग्रामपंचायत समोर उपस्थित राहायचं आहे। सर्व संघांनी आपल्या ड्रेसमध्ये यायचं आहे। आपल्या नाश्ता पाण्याची सुद्धा व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। आणि रन ऑफ युनिटी हा एक मॅरेथॉन आपल्याला तिथे पार पाडायची आहे। सर्वांना आव्हान आहे की कोणताही संघ तिथे गैरहजर राहणार नाही। आपल्या आपल्या किटमध्ये सर्व संघांच्या कॅप्टननी आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा आहे संध्याकाळी की ठीक 7 वाजता ग्रामपंचायत समोर हजर राहायचं आहे। आणि रिहानचे मात्र उत्कृष्ट आहे षटक, पहिला चेंडू होता आरिफसाठी। आरिफ मात्र यावर्षी उत्कृष्ट बॅट्समन आहे आरिफ, परंतु यावर्षी मात्र त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही। आणि आता जो बॅट्समन आलाय तो सौरभ सपकाळ आणि रिहानचा सामना करणार आहे तो सौरभ। शॉर्ट पिच बॉल आणि सौरभने कट केला आहे गलीच्या दिशेने आणि एक धाव तिथे मात्र मिळणार आहे। भैया मात्र अजून, तालिब मात्र अजून क्रीजवर आहे। प्रत्येक मॅचला तालिबची जी बॅटिंग आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे की ओपनर तो येतो आणि पूर्ण ओव्हर खेळण्याची क्षमता ठेवून पारीला सावरून तो खेळतो। उत्कृष्ट असा फलंदाज तालिब उर्फ भैया। आणि रिहानचा सामना करणार आहे तो तालिब। आणि लेग स्टंपवर हा चेंडू निश्चित लेग स्टंपच्या बाहेर आणि मोईन याचा इशारा, अंपायर मोईन याचा इशारा वाईड बॉलचा। लेग स्टंपच्या थोडा बाहेर असल्यामुळे निश्चितच तो वाईड असणार आहे। आणि तालिबची जबाबदारी मात्र आता थोडी वाढलेली आहे कारण भैरवनाथच्या ज्या विकेट्स आहेत त्या पडलेल्या आहेत थोड्या जास्ती, त्यामुळे भैयाला शेवटपर्यंत खेळावं लागेल, तालिबला शेवटपर्यंत खेळावं लागेल। शॉर्ट पिच बॉल ऑफ स्टंपला कट केला आणि निश्चितच कॅच। तिथं मी पहिलेच बोललो की तालिबला तिथे सांभाळून खेळावं लागेल, परंतु तालिबपर्यंत काही तो संदेश पोहोचला नाही आणि त्यांनी कट केला होता पॉईंटच्या दिशेने। आणि धनराज जाधव यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला तालिबचा।
आणि तालिबची सुद्धा चार विकेटच्या मोबदल्यामध्ये 31 धावा इथे झालेल्या आहे. भैरवनाथ संघाचं जे नाव इथे आहे त्या नावानुसार मात्र आज काही खेळ होताना आपल्याला दिसत नाही आहे. उत्कृष्ट असे फलंदाज आहे. तालिबची जबाबदारी होती की शेवटपर्यंत खेळायचा, परंतु दामोदर सर, आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दामोदर सर, अजूनही बरीचशी बॅटिंग भैरवनाथ 11 कडे आहे. संतोष शिंदे की जे मागच्या मॅचचे विनर होते, मागच्या मॅचचे हिरो होते, ते सुद्धा अजून कदाचित बाकी असतील. आणि आता दामोदर सर सामना करतील ते रिहानचा. आणि दामोदर सर काही समजू शकले नाही. स्लिपमध्ये त्यांनी कट केला, परंतु शोएब तिथे फिल्डर असल्यामुळे कोणतेच धाव मिळण्याचं काम नाही. छोटासा हा गोलंदाज उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय, आपल्या गोलंदाजीची छाप इथे सोडतोय. आणि दामोदर सर आणि सौरभ याच्यावर आता थोडी जबाबदारी आहे की रन रेट जो आहे तो पुढे वाढवायचा. आणि दामोदर सर यांनी कट केलेला हा चेंडू निश्चितच बॅट आहे का बाईज आहे हे पाहावं लागेल आपल्याला. व्हाईट बॉल म्हणजे निश्चितच 5 धावा इथे मिळणार आहे. 5 धावा, व्हाईट चेंडू असल्यामुळे निश्चितच 5 धावा इथे मिळणार आहे. कीपर बीट झाले, स्लिपमधले फिल्डर सुद्धा बीट झाले. आणि रिहाननी जी लाईन पकडली होती त्या लाईन पासून थोडा मात्र तो भरकटला आहे. आणि या 5 धावा आणि एक चेंडू सुद्धा एक्स्ट्रा त्याला टाकावा लागेल व्हाईट बॉल असल्यामुळे. रिहानचा पुढचा चेंडू दामोदर सर यांच्यासाठी. शॉर्ट पिच बॉल ऑफ स्टंपला कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपवर उत्कृष्ट असा चेंडू. उर्वरित काम विकेट किपर रमेश भाऊ चौरे, ज्यांची की काल एकदम स्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक वाकडे आणि रमेश भाऊ चौरे यांनी जो एक वेगळा इतिहास या DPL सीझनमध्ये काल लिहिला, तो कायम प्रत्येक खेळाडूच्या स्मरणामध्ये राहील. आणि पुढचा चेंडू रिहानचा सामना करतील ते दामोदर सर. आणि दामोदर सर यांनी टोलून लगावलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. अविनाश तिथे फिल्डर आहे, एकच धाव मात्र मिळणार आहे, परंतु काय हरकत नाही. सिंगल डबल का होत नाही, धावफलक हलता राहणं गरजेचं. आणि ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा. रनरेट मात्र अजूनही चांगला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा झालेल्या आहे. याया खान, आणि यायाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो सौरभ आणि दामोदर सर यांच्यावर जबाबदारी आहे थोडी रनरेट पुढे नेण्याची. शॉर्ट पिच बॉल निश्चितच कट केलेला आहे गलीच्या दिशेने आणि एक धाव सौरभला तिथे मिळणार आहे. कालचे जे उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळाले प्रतीक वाकडे आणि रमेश भाऊ चौरे यांच्या बॅटमधून, अविस्मरणीय असे फटकेबाजी या मैदानावर पहिल्यांदा अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. याया दामोदर सर यांनी मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटचा कट लागलेला आहे आणि अंपायर जफर पटेल यांचा निर्णय की बॅट्समन आउट आहे. पुन्हा एक झटका भैरवनाथ 11ला लाभला आहे.
आणि यानंतर सामना करण्यासाठी येणार आहे ते संतोष शिंदे, कालचे मॅचचे हिरो संतोष शिंदे. परंतु आज मात्र त्यांच्या संयमी फलंदाजीची गरज भैरवनाथला असणार आहे, कारण 4 ओव्हर अजून बाकी आहेत जवळपास आणि विकेट मात्र जास्त पडले असल्यामुळे संतोष शिंदेवर कालचा त्यांचा रोल वेगळा होता, आजचा रोल मात्र त्यांचा वेगळा असणार आहे. आजची त्यांची जबाबदारी असणार आहे की 4 ओव्हर ते पिचवर सौरभ आणि संतोष शिंदे हे दोघेही जर राहिले तर निश्चितच टार्गेटपर्यंत फायटिंग स्कोअरपर्यंत या संघाला पोहोचू शकतील. आणि याची मात्र उत्कृष्ट गोलंदाजी आणि संतोष शिंदे आपला पहिला चेंडू खेळतील. लोअर फुलटॉस, परंतु याला फुलटॉस बनवला आणि संतोष शिंदे यांनी निश्चितच उत्कृष्ट असा फटकार बाउंड्रीकडे मारला, परंतु फिल्डर तिथे असल्यामुळे एकच धाव तिथे मिळणार आहे. परंतु उत्कृष्ट अशी संतोष शिंदे यांची सुरुवात, संयमी अशी सुरुवात. आणि आता सामना करणार आहे तो सौरभ. याचं मात्र उत्कृष्ट असं षटक, उत्कृष्ट असा हा खेळाडू, या ऑलराऊंडर असा खेळाडू. आणि सौरभने टोलून मारण्याचा प्रयत्न केला, धना तिथे आहे परंतु कॅच होते आणि उत्कृष्ट असा झेल. गरज नव्हती, आवश्यकता नव्हती या शॉटची, कारण भैरवनाथला गरज आहे ती सध्या संयमी खेळीची आणि ओव्हरची समाप्ती. धनराज जाधव याचा उत्कृष्ट असा झेल. संयमी खेळण्याची गरज आवश्यकता होती आणि थोडी स्कोअर झालाय तो 40 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर, म्हणजे 8चा रन रेट आहे. रन रेट काही वाईट नाही आहे, परंतु आवश्यकता आहे ती एका पार्टनरशिपची. आणि आता पुढचा फलंदाज जो आहे तो सचिन वाघ, हा सुद्धा उत्कृष्ट असा फलंदाज आहे आणि आज गरज आहे त्याच्या बॅटिंगची संघाला. पाहूया संतोष शिंदे आणि सचिन वाघ हे आपले आणि पाहण्यासारखे रिहान पुन्हा आलेला आहे बॉलिंगवर. उत्कृष्ट असा छोटा गोलंदाज रिहान, आपल्या धामणगावकडे बॉलिंगचं एक भविष्य म्हणून रिहानकडे आपण पाहू शकतो. पूर्ण टप्प्यावर नियंत्रण रिहानचं असते. आणि संतोष शिंदे आणि सचिन वाघ यांच्यावर मात्र जबाबदारी आहे की 3 ओव्हर त्यांनी खेळून काढाव्या आणि 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 30-35 40 पर्यंत जर धावसंख्या उभारली. रिहानचा सामना करतील संतोष शिंदे. आणि ऑफ स्टंपवर हा थोडा शॉर्ट बॉल लेग स्टंपला मारण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र काही यशस्वी झाला नाही आणि डॉट बॉलच्या रूपामध्ये रिहानचा उत्कृष्ट असा चेंडू. ऑफ स्टंपचा बॉल लेग स्टंपला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे निश्चितच तो प्रयत्न असफल झालेला आहे. रिहान मात्र आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीची छाप या मैदानावर सोडतोय आणि रिहानचा दुसरा चेंडू सामना करतील ते संतोष शिंदे. पुन्हा तो चेंडू, पुन्हा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपचा चेंडू लेग स्टंपला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र हा फसतोय. 2 डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल हा बॅट्समनवर मात्र प्रेशर वाढवत असतो आणि धावसंख्या ही हलती राहण्याची गरज आहे, कारण फायटिंग स्कोरच्या अजूनही बरेचसे लांब भैरवनाथ 11 आहेत. रिहान मात्र उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आणि शिंदेच्या पट्ट्यामध्ये मात्र तो बॉल आता अचूक आलेला आहे आणि ज्या सिक्सरची शिंदे वाट पाहत होते त्या टप्प्याची वाट पाहत होते, तो टप्पा मात्र त्यांना मिळाला आणि तो टप्पा मिळाल्यावर संतोष शिंदे मात्र तो चेंडू सोडणार नाही आहे आणि उत्कृष्ट असा षटकार, उत्कृष्ट असा शॉट संतोष शिंदेच्या बॅटमधून. आणि रिहानने मात्र 2 चेंडू उत्कृष्ट असे टाकले होते, परंतु हा चेंडू शिंदेचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनमध्ये तो चेंडू आला आणि शिंदे यांनी चेंडू फक्त बाउंड्रीच्या बाहेर कॅच घेतलेली आहे, चेंडू जमिनीवर सुद्धा पडलेला नाही आहे. थोडा चेंडूच्या बाबतीत इथे समस्या तयार झाली आहे. अंपायर मात्र निर्णय घेतील, डिसिजन घेतील. अमीन शाह इथे असतील तर त्यांनी मदत करायची आहे आणि हा चेंडू जो आहे तो बदलून द्यायचा आहे. अमीन शाह या मदत करण्यासाठी मात्र 1 नंबर अमीन शाहचा लागतोय.
फलंदाजीत जरी त्यांचा नंबर 1 लागत नसला तरी निश्चितच या आयोजनामध्ये मात्र 1 नंबर त्यांचा लागलेला आहे. प्रत्येक वर्ष प्रत्येकाचं सारखं नसते. बॅड लक नावाची गोष्ट मात्र क्रिकेटमध्ये अविभाज्य घटक असतो बॅड लक, आणि त्या बॅड पॅचमध्ये सध्या अमीन शाह आहे. संतोष शिंदे याचा मात्र उत्कृष्ट असा षटकार आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे. आणि पुन्हा मी एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे, सर्व कॅप्टन्स, ओनर्स, खेळाडू यांनी उद्या 7 वाजता राईट 7 वाजता ठीक 7 वाजता आपल्या आपल्या किटमध्ये ग्रामपंचायत समोर हजर राहायचं आहे. एक मॅरेथॉन रन फॉर युनिटी, आपल्या धामणगावबडेची जी एकता आहे त्या एकतेचंच दर्शन आपल्याला तिथे घडवायचं आहे. आणि सर्वांना हे आव्हान असणार आहे आदरणीय जायले सर यांच्याकडून की सर्वांनी तिथे हजर राहायचं आहे. कोणताही संघ, कोणताही खेळाडू मात्र गैरहजर तिथे राहणार नाही, याची जबाबदारी कॅप्टन आणि ओनर्सनी घ्यायची आहे. आपल्या आपल्या किटमध्ये, आपल्या आपल्या ड्रेसमध्ये सर्वजण आपण तिथे हजर राहणार आहोत. आणि बॉल इथे चेंज झालेला आहे, त्यामुळे सामना थोडा थांबलेला आहे. उत्कृष्ट असं हे आयोजन. पहिलं बक्षीस जे आहे ते धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्याकडून, द्वितीय बक्षीस जे आहे आदरणीय गणेश भाऊ राजपूत यांच्याकडून आहे, तृतीय बक्षीस पवनभाऊ भालेराव बुलढाणा यांच्याकडून, आणि चौथं बक्षीस जे आहे ते श्यामराव निमखेडे आणि एकनाथ भाऊ किनवळकर यांच्याकडून आहे. वैयक्तिक बक्षीस सोपान उशीर, वैभव मोदे, उल्हास पाटील, संतोष शिंदे सामना करतील रियांचा. आणि पुन्हा तो चेंडू आणि पुन्हा तो शॉट, पाहूया कॅच होते का, परंतु नाही. निश्चितच उत्कृष्ट अशी ही फलंदाजी संतोष शिंदे यांच्या बॅटमधून, आणि षटकाची समाप्ती सुद्धा इथे झालेली आहे. षटकार ओके ओके, उत्कृष्ट असा षटकार. संतोष शिंदेची बॅटिंग मात्र इथे पाहण्यासारखी होते आहे. आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच जी आपल्याला शील्ड मिळते आहे त्याचे प्रायोजक जे आहे ते आहे चिंतामणी ॲग्रो धामणगावबडे. पुढचा चेंडू संतोष शिंदेसाठी रियांचा, शॉर्ट पिच बॉल लेग स्टंपवर, निश्चितच कॅच होऊ शकते का, नाही. आणि हा षटकार संतोष शिंदे यांचा हॅट्रिक षटकार. 1100 रुपयाचं बक्षीस संतोष शिंदे याच्यासाठी मिळालेलं आहे. हॅट्रिक षटकार. संघाला आवश्यकता होती या धावांची, या षटकारांची, आणि संतोष शिंदे मात्र फॉर्ममध्ये आहे. 3 षटकार, ते उत्तुंग असे षटकार. 58 धावा झालेल्या आहे. 5वी ओव्हर सुरू आहे. आणि थोडासा बॅकफुटवर असलेला भैरवनाथ संघ आता फ्रंटफुटवर आलेला आहे, आणि त्याला कारणीभूत आहे तो संतोष शिंदे. याचे 3 षटकार. उत्कृष्ट असा शॉट संतोष शिंदे यांनी मारलेला आहे. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहे. 58. 5व्या ओव्हर सुरू आहे, आणि निश्चितच धावसंख्या मात्र या ओव्हरमध्ये व्यवस्थित भैरवनाथसाठी सुद्धा आलेली आहे. रिहान मात्र उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु अनुभव त्याला थोडा कमी असल्यामुळे, आणि संतोष शिंदे याची समजदारीची फलंदाजी की 3 षटकार बसल्यानंतर 4था षटकार मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही आहे, कारण माहिती आहे की ओव्हरची समाप्ती. आणि रन झाले आहेत ते 59 धावा. 59. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर, 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 षटक आता बाकी आहे, म्हणजे 12 चेंडू बाकी आहे. आणि या 12 चेंडू निर्णायक असणार आहे की हा सामना कोणाकडे झुकणार आहे, यासाठी हे 12 चेंडू मात्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. उत्कृष्ट फलंदाजी संतोष शिंदे यांची. वैयक्तिक बक्षीस सुद्धा सोपान उशीर, वैभव मोदे, उल्हासभाऊ पाटील यांच्याकडून इथे देण्यात येणार आहे. आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचं जे शील्ड आहे ते चिंतामणी ॲग्रोचे आमचे घनश्याम भाऊ सुरोशे यांच्यातर्फे ते देण्यात येणार आहे. त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि उद्या मात्र आपल्याला सर्वांना 7 वाजता हजर राहायचं आहे. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती 7 वाजता ग्रामपंचायत समोर द्यायची आहे. आणि आपल्या पोलीस स्टेशनचा जो कार्यक्रम आहे
तो कार्यक्रम आपल्याला यशस्वी पार पाडायचा आहे. सगळ्यांना प्रत्येक ओनर्सनी आणि कॅप्टननी आपल्या ग्रुपवर मात्र संध्याकाळी मेसेज टाकायचा आहे. आणि धनराज जाधव याचा सामना करतील आता संतोष शिंदे. उत्कृष्ट असा चेंडू आणि वाईड ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर गे असल्यामुळे निश्चितच वाईट बॉल मिळालेला आहे. एक्स्ट्रा धावा मात्र इथे रोखाव्या लागतील. रिहानच्या मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 5 रन तिथे मिळाले आहे आणि या एक्स्ट्रा धावा मात्र निश्चितच रोखाव्या लागतील नाझीम सुपरस्टार यांना. धनाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो संतोष शिंदे. फुलटॉस बॉल आणि संतोष शिंदे यांनी ऑफसाईडला तो कट केला आहे. लॉंग ऑफला तो बॉल अविनाश उबाळे यांनी फिल्डिंग केलेली आहे. एकच धाव मिळालेली आहे. आणि सचिन हा मात्र आता पहिल्यांदा सामना करणार आहे. सचिन वाघ. पाहूया सचिन हा सुद्धा चौकार आणि षटकार मारण्यासाठी माहीर असा खेळाडू आहे आणि गरज आहे त्यांच्या संघाला. धनराज याला आव्हान असेल की सचिन याला रोखण्याचं. आणि लेग साईडला मारण्याचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला सचिनने, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. सचिनला आवश्यकता आहे ती संतोष शिंदे यांना स्ट्राईकवर आणण्याची, कारण संतोष शिंदे मात्र फॉर्ममध्ये असे. धनराज जाधव याचा उत्कृष्ट असा चेंडू. धनराज जाधव यांनी प्रतीक वाकडे याचं शतक होण्यापासून काल रोखलं होतं. फुलटॉस बॉल आणि ऑफसाईडला त्यांनी टोलावला आहे. एक धाव तिथे मिळणार आहे. अविनाश उबाळे पुन्हा लॉंग ऑफला चेंडू गेला आहे आणि एक धाव मिळालेली आहे. आता सामना करणार आहे तो संतोष शिंदे. आतापर्यंत तरी हे षटक नाझीम सुपरस्टारसाठी उत्कृष्ट असं ठरलेलं आहे, कारण मागच्या षटकामध्ये जास्ती धावा गेल्यानंतर हे षटक मात्र कमी धावांचं जाणं आवश्यक आहे. संतोष शिंदे यांना फुलटॉस, परंतु तो आणि सचिन यांनी गडबड केलेली आहे थोडी आणि निश्चितच पाहूया रनआउट होतो का नाही होत. आणि हा रनआउट आवश्यकता नव्हती, गरज नव्हती त्या धावेची. बॉल जागेवरच होता. संतोष शिंदेचा कॉल नव्हता, परंतु घाई संयम मात्र क्रिकेटमध्ये हा फार आवश्यक पार्ट असतो. संयम, तो संयम काही सचिनकडे नव्हता. धाव नव्हती, गरज नव्हती त्या धावाची, कारण संतोष शिंदे हा हिटर फलंदाज आहे. आणि यानंतर पुढचा फलंदाज जो आहे तो बंटी. भैरवनाथमध्ये निश्चितच शेवटपर्यंत सर्व हिटर आहे. बंटी सुद्धा एक हिटर बॅट्समन आहे. पाहूया आता संतोष शिंदे आणि बंटी. धनराज मात्र याला एक विकेट इथे मिळाले रनआउटच्या रूपात आणि धनराजचा सामना करणार आहे ते संतोष शिंदे. आणि संतोष शिंदे यांनी टोलवलेला चेंडू कॅच होतो का पाहावं लागेल. निश्चितच उत्कृष्ट असा झेल अविनाश उबाळे याचा आणि धनराज याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. मागच्या ओव्हरमध्ये भैरवनाथनी कमबॅक केलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये नाझीम सुपरस्टार यांनी कमबॅक केलेला आहे. आणि आता जे फलंदाज आलेले आहेत ते फिरोजभाई, उत्कृष्ट असे गोलंदाज फिरोजभाई आणि बंटी. स्कोर झालेला आहे तो 62. 8 विकेट, 62 वर 8 विकेट. परंतु भैरवनाथची जी फलंदाजी आहे ती डीप अशी फलंदाजी आहे. 8 विकेट पडल्यावरही बंटीसारखा फलंदाज जर क्रीजवर आहे तर निश्चितच. परंतु मी पहिलेच सांगितलं की हे 12 बॉल निर्णायक असणार आहे. या 12 बॉलमध्ये समजणार आहे की सामना हा कोणीकडे झुकतो. 62 झालेले आहे. अजून 15 ते 20 धावांची आवश्यकता मात्र भैरवनाथला असणार आहे बॅटिंग स्कोअर पर्यंत पोहोचण्याकरता, कारण नाझीम सुपरस्टारमध्ये रमेश भाऊ चौरे सारखे उत्कृष्ट फलंदाज आहेत. आणि धनाचा सामना करतील आता फिरोजभाई. फुलटॉस बॉल. फिरोजभाईंनी गलीमध्ये तो कट केला. एक धाव मात्र तिथे मिळेल, परंतु चान्स होता त्यांना तो बॉल चौकार मारण्याचा, परंतु ओव्हर षटकाची समाप्ती. यशस्वी असा हे षटक धनाकडून. बॉल सांगणे किती झाले? बहुतेक 5च झाले का? काय का नो हाईट का हाईटचा नो बॉलचा रिव्ह्यू इथे आलेला आहे आणि
यूट्यूब लाईव्हवर आपल्याला इथे चेक करण्याची संधी आहे. हाईटचा नो बॉल आहे का? तोवर हा सामना थांबलेला आहे आणि कदाचित शेवटचं षटक आता असणार आहे. यानंतर निर्णायक असं षटक असणार आहे. नो बॉल आहे, सॉरी नो बॉल आहे तो, त्याच्यामुळे फ्री हिट असणार आहे आणि एक धाव मात्र मिळालेली आहे. दोन धावा या चेंडूवर, एक त्यांनी पळून काढली आणि एक नो बॉल असल्यामुळे त्याची एक धाव एक्स्ट्रा इथं मिळणार आहे. आणि बंटीला मात्र ही संधी आहे की फ्री हिटची, आणि फ्री हिटचा 64 धावा आता झालेल्या आहे. बंटीला ही संधी आहे की चौकार किंवा षटकार या फ्री हिटवर मारण्याची, कारण फ्री हिटच्या बॉलवर फक्त आणि फक्त रनआउटची विकेट असते. पाहूया बंटी काय फायदा घेतो या फ्री हिटचा. धनराज मात्र उत्कृष्ट असं गोलंदाजी करतोय आणि फ्री हिटचा बॉल जर डॉट खेळत असेल फलंदाज तर ती गोलंदाजी कशी असेल. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा झालेल्या आहे. 64 शेवटचं षटक आता येणार आहे आणि या षटकामध्ये मात्र निश्चितच 10 ते 15 धावा. संतोष शिंदे जर मात्र किजवर असते तर निश्चितच धावसंख्या मात्र वाढली असती, परंतु आता फिरोजभाई आणि बंटी पाहूया काय करतात. प्रशांत तारगे, उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत तारगे, बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर तो आपल्याला मैदानावर दिसतोय. एकेकाळचा हिंदुस्थानीचा जो बॉलर होता प्रशांत तारगे, आणि हिंदुस्थानीचे कॅप्टन मात्र स्मिथ हास्य करता आणि साफ बोल्ड. प्रशांत तारगे आणि फिरोजबाईला बोल्ड केलेला आहे. फिरोजबाईची ती गरज होती सिंगल डबल धाव घेण्याची, परंतु ती मात्र फिरोजबाईंनी पूर्ण केलेली नाही. आणि माझ्या मते आता शेवटचा फलंदाज ऐफाज नाव असायला पाहिजे त्याचं. ऐफाज उत्कृष्ट असा खेळाडू, उत्कृष्ट असा फिल्डर ऐफाज. आणि प्रशांत तारगेची मात्र उत्कृष्ट असं हे षटक सुरू आहे. पहिल्याच बॉलवर बोल्ड केलं फिरोजबाईंनी. आवश्यकता नव्हती फिरोजबाईला सिंगल रन धावा काढून बंटीला स्ट्राईक देण्याची गरज होती. आणि शेवटची विकेट बहुतेक असणार आहे ऐफाजच्या स्वरूपात. 5, 7, 8 रन तरी वाढवले तरी निश्चितच स्कोर चांगला होऊ शकतो. सिंगल डबल सुद्धा धाव इथे चालते. आणि जफर पटेल आणि मोईन उत्कृष्ट असे अंपायर. जफर पटेलचं खूप मोठं योगदान या DPL सीझन 4 मध्ये आहे. फुलटॉस बॉल आणि निश्चितच बॅटचा आहे का बाईटचा आहे याचा मात्र निर्णय अजून अंपायरने दिला नाही. वाईट बॉल दिला आहे म्हणजे 5 धावा. पुन्हा एक पंजा बॅटचा. ठीक आहे, जफर पटेल यांनी मात्र निर्णय हा बदलला आणि बॅटला तिथे लागलेला असल्यामुळे बॅटच्या 4 धावा मिळालेल्या आहे. उत्कृष्ट असा चौकार मानावा लागेल कारण आवश्यकता या धावांची. शेवटचं षटक सुरू आहे. ऐफाज आणि पुन्हा ऐफाजने त्याच दिशेला टोलवला चेंडू आणि पाहूया 4 धावा जातो का. आणि ऐफाजचा हा दुसरा चेंडू, दुसरा बॉल बाउंड्री असणार आहे. शेवटचा जो फलंदाज आहे तो सुद्धा फलंदाजी करू शकतो हे ऐफाज आपल्याला दाखवतो आहे. आणि बहुमूल्य अशा धावा, बहुमूल्य म्हणजे याच धावा निर्णायक ठरणार आहेत. आणि 2 चेंडूवर 2 चौकार ऐफाजनी मारलेल्या लेग साईडला. पहिला मात्र स्लिपमधून गेला होता आणि प्रशांत तारगे यांनी पहिल्या बॉलवर मात्र बोल्ड केलं होतं, परंतु 2 चेंडू मात्र त्यांनी पुढचा प्रशांत तारगे याचा सामना करणार आहे ऐफाज. पुन्हा ऐफाजने लगावलेला हा चेंडू. 1 धाव मात्र तिथे मिळणार आहे. पाहूया 2 धाव घेतात का, परंतु 2 धावाची सुद्धा इथं आणि थ्रो मात्र थोडा चुकीचा असल्यामुळे 2 धावा पूर्ण होणार आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी ऐफाजची. या धावांचं महत्त्व 2 धावा. मोईन अंपायर या धावांचं महत्त्व जे आहे ते नाझीम वॉरियर जेव्हा बॅटिंग करेल तेव्हा त्यांना कळेल की या धावांचं काय महत्त्व असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा फलंदाज जर धावा मारतोय
प्रशांत तारखेचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा हा चेंडू, परंतु याच्या तो सरळ हातात आणि आउट. ऑल आउट बहुतेक झाली आहे का नाही? ऑल आउट झालेली आहे भैरवनाथ 11. परंतु ऐफातचं मात्र कौतुक करावं लागेल. शेवटचा फलंदाज 2 मस्त त्यांनी चौकार मारले आणि 1 हा उत्कृष्ट षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो फसला आहे. भैरवनाथ 11नी ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि पुन्हा मी आपल्या सर्वांना आठवण करून देतो ते उद्याच्या रन ऑफ युनिटी या कार्यक्रमाची. सर्व खेळाडूंना, ओनर्सला, कॅप्टनना आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की सकाळी ठीक 7 वाजता आपण ग्रामपंचायत भवनासमोर हजर राहायचं आहे. आणि धावसंख्या झाली आहे ती 75चं टार्गेट आहे. 74 74 धावा झालेल्या आहे आणि 75 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती नाझिम वॉरियर्स यांना. उत्कृष्ट असे फलंदाज रमेश भाऊ चौरे नाझिम वॉरियर्समध्ये आहे. शोएब खान हा सुद्धा एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. शोएब खानचं सुद्धा खूप मोठं योगदान या DPL मध्ये आहे. अगदी फॉर्म भरण्यापासून तर सर्व ऑनलाईनचे कामं जे आहे ते शोएब पठाण यांनी पूर्ण केलेले आहे या DPL मध्ये. आणि खूप मोठं योगदान शोएब पठाणचं या DPL सीझन 4ला लाभलेलं आहे. आणि ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी मात्र भैरवनाथकडे आहे. स्वतः कामिल कॅप्टन, उत्कृष्ट गोलंदाज संतोष शिंदे, चेतन सर, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांचं आहे. फिरोजबाई, 4 टॉप गोलंदाज या टीममध्ये आहे. आणि कालची मात्र फलंदाजी आपल्याला इथं रमेश भाऊ चौरे आणि प्रतीक वाकडे याची अविस्मरणीय, कधी विसरता येणार नाही अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अमीन शाह, प्रतीक वाकडे, शोएब खान, शोएब पठाण, डॉक्टर फैज या सर्व खेळाडूंचे योगदान, बंटी बडे, दीपेश बडे अशा या सर्व खेळाडूंचं योगदान या DPL सीझन 4ला लाभलेलं आहे. त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला हे सर्व सामने इथे पाहायला मिळत आहे. जफर पटेल आणि भैरवनाथ यांना मात्र विनंती आहे की ताबडतोब आपली फिल्डिंग लावायची आहे. आणि नाझिम वॉरियरचे ओपनर बॅट्समन शोएब खान आणि अविनाश उबाळे हे तयार आहेत. कामिल याला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बॅट्समन आलेले आहे. अंपायर यांना विनंती आहे, मोईन आणि जफर पटेल अंपायर ताबडतोब जातील जेणेकरून हा सामना सुरू होईल. पुन्हा सर्वांना मी एकदा पुन्हा आठवण करून देतो उद्याच्या रन ऑफ युनिटी या कार्यक्रमाची. सर्वांनी निश्चितच या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावायची आहे. सर्व प्रेक्षकांनी, सर्व खेळाडूंनी ठीक 7 वाजता ग्रामपंचायत भवनासमोर आपल्या धामणगाव बडे पोलीस स्टेशनतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सहकार्य मात्र तिथे द्यायचं आहे. आणि उत्कृष्ट असा होणारा सामना आहे, रंगतदार असा सामना होणार आहे. कारण की उत्कृष्ट अशी फलंदाजी नाझिम वॉरियर्सकडे आहे तर उत्कृष्ट असे गोलंदाज भैरवनाथ 11 कडे आहे.
पहिलं षटक घेऊन येतील कदाचित फिरोजबाई. शोएब खान आणि अविनाश उबाळे ओपनिंग करतील. फिरोजबाई उत्कृष्ट असे गोलंदाज फिरोजबाई. अंपायरची भूमिका इथे आता पार पाडणार आहे जुनेद कुरेशी, जुनेद मंसूरी आणि मोईन पटेल. उत्कृष्ट असे अंपायरशिप या DPL सीझन 4ला सर्वच जे अंपायर आहेत उत्कृष्ट अशी अंपायरशिप त्यांनी जबाबदारी जी आहे ती पार पाडलेली आहे. अमीन शाह याच्या तालमीमध्ये तयार झालेले हे सगळे अंपायर असल्यामुळे निश्चितच उत्कृष्ट अशी अंपायरशिप आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे. आणि स्ट्राईकवर असणार आहे तो शोएब आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो अविनाश आणि गोलंदाज असणार आहे फिरोजबाई. टार्गेट आहे ते 75. टार्गेट चांगला आहे, फायटिंग स्कोर झालेला आहे, परंतु आता जबाबदारी आहे ती गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांची. पहिला चेंडू अंपायर जुनेदकडून गार्ड घेतलेला आहे शोएब यांनी आणि पहिलाच चेंडू स्टार्ट. शॉर्ट पिच बॉल फिरोजबाई यांचा, परंतु टप्पा ऑफ स्टंपर असल्यामुळे निश्चितच डॉट बॉल पहिला मिळालेला आहे. फिरोजबाई हे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. शॉर्ट रनअप आहे त्यांचा, परंतु टप्पा मात्र अचूक आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू सेम बॉल होता, परंतु कामिल यांनी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु जोश मध्ये थ्रो मात्र त्यांनी चुकीचा फेकलेला आहे. आणि गरज आहे ती संयमाची. धाव जर इथे मिळाली नाही तर निश्चितच ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये धाव मिळाला नको याचं भान मात्र सर्व क्षेत्ररक्षकांनी ठेवायला पाहिजे प्रत्येक मॅचमध्ये. शोएब यांनी गलीच्या दिशेने हा कट केला. पाहूया, एक धाव त्यांनी सहज मिळाली. दुसरी धाव घेता येते का? दुसरी धाव सुद्धा सहज घेता येत. क्षेत्ररक्षक मात्र तिथे अजून सुद्धा बॉल त्यांच्या हातामध्ये आलेला नाही आणि 2 धावा, या सुरक्षित अशा 2 धावा शोएब यांनी मिळवल्या आहे. फिरोजबाई मात्र यांचा अचूक टप्पा सुरू आहे. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये जेवढ्या जास्त धावा येतील. शोएबबाई यांचा तिसरा चेंडू सामना करणार आहे तो शोएब आणि शोएबने टोलवून लगावलेला हा चेंडू 6 धावा. उत्कृष्ट असा फलंदाज शोएब, उत्कृष्ट असा शॉट त्याच्या फेवरेट एरियामध्ये फिरोजबाईंनी तो चेंडू टाकला आणि त्यांनी त्याचा पूर्ण फायदा घेतला. 6 धावा. उत्कृष्ट षटकार शोएबच्या बॅटमधून. दोन चेंडू फिरोजबाईंनी चांगले टाकले, परंतु हा तिसरा चेंडू आणि निश्चितच उत्कृष्ट असा चेंडू ठरणार आहे. एक धावा काढण्याचा प्रयत्न होता शोएबचा. त्याला माहिती आहे की आता षटकार बसलेला आहे तर स्ट्राईक चेंज करून घेऊ, परंतु तो प्रयत्न त्याचा फसलेला आहे आणि पुन्हा कमबॅक केलेला आहे ते फिरोजबाई यांनी. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे मात्र फार गरजेचं आहे. भैरवनाथ जर जिंकले तर निश्चितच सुपर 4 मध्ये पोहोचण्याची संधी त्यांच्याकडे असणार आहे. आणि पुन्हा बीट झाला आहे तो शोएब. एक धाव काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अविनाश यांनी गडबड केली आहे, परंतु थ्रो मात्र भैयाने फेकला नाही. एक थोडा रनआउट करण्याचा चान्स. षटकाची समाप्ती जुनेद अंपायर याच्याकडून आणि 8 धावा झालेल्या एका षटकामध्ये. एक षटकार, एक डबल आणि इतर धावा, अशा 8 धावा झालेल्या आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र रनआउटचा थोडा चान्स इथे तयार झालेला होता, परंतु भैया यांनी इच्छा दर्शवली नाही थ्रो करायचा. आणि दुसरं षटक घेऊन येणार आहे तो आयकॉन ऑलराऊंडर शांत संयमी खेळाडू कामिल. आपल्या
संयमी खेळीबद्दल, संयमी स्वभावाबद्दल तो आपल्या गावामध्ये जाणला जातो आणि त्याच्यावर जबाबदारी आहे हे षटक चांगलं करण्याची. अविनाश त्याचा सामना करणार आहे आणि हा कट झाला होता, परंतु अविनाश पुन्हा गडबड आणि जीवनदान मिळालं होतं, परंतु त्या जीवनदानाचा फायदा मात्र घेऊ शकला नाही आणि आवश्यकता नव्हती. बॉलला कट लागलेला होता, परंतु नॉन स्ट्राईक जो होता फलंदाज त्याला पळण्याची आवश्यकता नव्हती आणि निश्चितच एक जीवनदान मिळालं, परंतु स्वतः आत्महत्या ज्याला म्हणतात. आउटचा कॅचचा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. रनआउटचा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. अंपायरचा डिसिजन इथे अंपायर डिस्कस करतील. पाहूया अंपायरचा डिसिजन काय ठरतो. आणि विकेट मॅच मध्ये आणि शोहेब हा मात्र दुर्भाग्यपूर्ण आउट झालेला आहे. उत्कृष्ट असा फलंदाज होता, आवश्यकता होती नॉझिम वॉरियर्सला त्याच्या फलंदाजीची. आणि कामिल याचा पुढचा चेंडू सामना करणारा तो अविनाश उबाळे आणि अविनाशनी यांनी कट केलेला आहे लेग साइडला. बाउंड्रीकडे बॉल जातो आहे. एक धाव त्यांनी घेतली, दुसरी धाव मात्र सहज त्याला पूर्ण करता आली. सचिन वाघ हा फिल्डर होता आणि गडबडाटमध्ये कट असताना कीपरकडून ही कॅच मिस झाली होती. दुसरा बंटी यांनी सुद्धा ही कॅच घेतली नाही, परंतु दुर्भाग्यपूर्णरित्या आउट शोएब हा झालेला आहे. आणि पुढचे जे फलंदाज आलेले आहेत ते रमेश भाऊ चौरे, कालच्या मॅचचे हिरो. आणि ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, परंतु तोही प्रयत्न फसलेला आहे अविनाश उबाळेचा. कालची मॅच जरी रमेश भाऊ जिंकले नसतील तरी प्रेक्षकांचं मन मात्र रमेश भाऊ यांनी निश्चितच जिंकलेलं आहे आणि आज मात्र त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे ती आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याची, 2 पॉइंट मिळवून देण्याची. कामिलचा पुढचा चेंडू ऑफसाईडला कट केला. निश्चितच 4 धावा तिथे असणार आहे. एवढा शॉर्ट बॉल ऑफसाईडला जर असेल तर जी आउटफील्ड आहे ऑफसाईडची ती फार तेज आहे आणि अंपायर जुनी त्याचा इशारा की 4 धावा.
उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळालेला होता. ही कॅच घेण्याची संधी मात्र चेतन सरकडे असणार आहे. आणि संयमी झेल चेतन सर यांचा आणि अविनाश उबाळेला अडकवलेला आहे ते संतोष शिंदे यांनी. उत्कृष्ट असा झेल चेतन सर यांच्याकडून. आणि पुढचा जो बॅट्समन आहे तो आहे याया सुद्धा उत्कृष्ट असा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सध्या जरी त्याचे बॅटिंग फॉर्म कमी असला तरी उत्कृष्ट असा खेळाडू आहे. केव्हाही कमबॅक करू शकतो अशी क्षमता त्याच्यामध्ये आहे. उत्कृष्ट असा गोलंदाज याया. आणि रमेश भाऊ आणि याया यांच्या जोडीवर मात्र या मॅचचा डिसिजन असणार आहे. या दोघांवर जबाबदारी आहे. आणि संतोष शिंदे याचं मात्र उत्कृष्ट असं आहे षटक. संतोष शिंदे हा एक ऑलराऊंडर खेळाडू इथे आपल्याला या DPL सीझन 4 मध्ये पाहायला मिळतो आहे. याया सामना करणार आहे तो संतोष शिंदे यांचा. लोअर फुल टॉस, एक धाव तिथं घेण्याची संधी. उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट असा बॉल आणि षटकाची समाप्ती. जुनेद अंपायर मोईन पटेल आणि जुनेद. आणि धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. 26. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. टार्गेट जे आहे ते 75 धावांचं आहे. तीस चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता जवळपास असणार आहे. आणि पुढचं षटक घेऊन येतोय तो कामिलला माहित आहे की याया आणि रमेश भाऊ यांची जर विकेट मिळवली तर या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. स्लोअर बॉल निश्चितच संतोष शिंदे याच्याकडून मिसफील्ड झालेला आहे, परंतु एकच धाव तिथे मिळणार आहे. नो बॉल. आणि कशाचा नो बॉल असणार आहे हे मात्र अजून इथे स्पष्ट झालेलं नाही आहे. नो बॉल आहे का नाही मात्र हे इथे जर बॉलरनी सांगितले असेल साईड तर निश्चितच अंपायर यांनी डिस्कस सुद्धा करू शकतात. आणि ताबडतोब हा डिसिजन घ्यायचा आहे. अंपायर पूर्ण लक्ष अंपायरचं मात्र इथे पहिल्या बॉल पासून देण्याची आवश्यकता आहे. एखाद्या वेळेस बॉलर हा हळू आवाजात सांगतो आणि ताबडतोब डिसिजन घ्यायचा आणि सामना मात्र पुढे सुरू करायचा आहे. दोन्ही अंपायर्सला विनंती आहे, जुनेद आणि मोईन याला. आणि फ्री हिट असणार आहे. नो बॉल. साईड सांगितली नाही म्हणून हा नो बॉल दिलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाने लक्ष ठेवायचं आहे की जोऱ्यामध्ये अंपायरला साईड सांगायची आहे जेणेकरून असा प्रॉब्लेम होणार नाही. एक एक धाव, एक एक बॉल मात्र इथे महत्त्वाचा असणार आहे. आणि फ्री हिट मात्र खेळणार आहे ते रमेश भाऊ. पाहूया या फ्री हिटचा काय फायदा घेतात रमेश भाऊ. आणि उत्कृष्ट गोलंदाज कामिल याला माहिती आहे की फ्री हिट कसा वाचवायचा. दोन रन. संतोष शिंदे यांना बाउंड्रीवर आणलेला आहे. आणि फ्री हिटचा हा बॉल, फ्री हिटचा चेंडू. आणि तो लावून लगावला होता परंतु चेंडू तिथेच कामिल यांनी झेल घेतला, परंतु तो झेल मात्र आउट असणार नाही आहे. आणि कदाचित जर कामिल याचा तो नो बॉल नसता आणि मग हा झेल असता तर खूप मोठी विकेट मिळवण्याची संधी त्याला मिळाली असती. परंतु फ्री हिटचा चेंडू त्यांनी वाचवला आहे निश्चितच.
आणि आता स्ट्राईकवर आलेला आहे तो याया, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज याया आहे. संतोष शिंदे यांना पुन्हा 30 यार्ड सर्कलमध्ये बोलवलेलं आहे. आणि उत्कृष्ट असा चेंडू, पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल. अमीन शाह कुठे असतील? अमीन शाह यांनी इकडे यायचं आहे. डॉक्टर फैज आणि अमीन शाह. अमीन शाह आणि डॉक्टर फैज यांनी इकडे यायचं आहे. आणि अंपायर यांनी डिस्कस करून हा विषय ताबडतोब मिटवायचा आहे. आतापर्यंतचे जे सामने झाले आहेत ते निश्चितच उत्कृष्ट असे सामने झालेले आहे. डॉक्टर फैज, प्रतीक वाकडे, अमीन शाह हे सर्व आयोजक जे आहेत, जफर पटेल यांनी अंपायर जे आहे त्यांना थोडे रूल सांगायचे आहे. आजपर्यंत आपल्या आतापर्यंतच्या सामन्यामध्ये जे रूल सुरू आहेत, कारण थ्रो बॉलर आपण पहिलेच बॅन केलेले आहेत. किसी ने भी मारेगा चलेगा नहीं भैया, नया बच्चा हो या आइकॉन हो, ये मैच है. नए बच्चे को बॉल की भी उतनी वैल्यू है जितनी आइकॉन के बॉल की वैल्यू है. इसलिए कोई भी हो, बाकीच्यांना मात्र विनंती, कोणीच मैदानात जायचं नाही आहे. कृपया बाकीच्या खेळाडूंना, प्रशांत तारगे, आपल्या सर्वांना विनंती आहे, कोणी तिथे जायचं नाही आहे. आपले आयोजक, अंपायर सर्व सक्षम आहेत कोणत्याही विषयावर मिटवण्यासाठी, कोणत्याही विषयावर तोडगा काढण्यासाठी. याकरताच आपण थ्रो बॉलरला बॅन केलेला आहे पहिलेच. आणि ताबडतोब या चेंडूचा निर्णय लावून हा सामना मात्र इथे सुरू करा. दोन्ही ओनर्स, दोन्ही कॅप्टन यांना विनंती आहे, संयमाची भूमिका आपल्याला इथे घ्यायची आहे. वातावरण पहिलेच खराब आहे आणि पाऊस जर आला तर दोन्ही संघांचं मात्र इथे कोणताच अपील इथे चालणार नाही आहे. जफर चेक करायचा आहे हा बॉल. फक्त आयोजक आणि कॅप्टन हे मात्र चेक करायसाठी येतील. कोणी जास्त इथं फार मोठा विषय नाही आहे, त्याच्यामुळे तो विषय काही मोठा असा गंभीर घ्यायचा नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी चालत राहणार असणार आहे. कोणत्याही खेळाडूला तो अधिकार नाही आहे. आयोजक आणि कॅप्टन हे चेक करू शकतील. काही नाही, बस तो पाहतो आहे, त्याला चेक करू द्या. हॅलो, आणि जफर तूने अंपायर रहना. चला कामिल, हा डिसिजन आपण मान्य करायचा आहे सगळे मिळून खेळ भावनेने. थँक्यू भाई, बहुत बढ़िया. सचिन मोदे कामिल हे निश्चितच समजदार असे ओनर कॅप्टन आहे आणि काही हरकत नाही. क्रिकेट आहे आणि बॅट्समन मात्र बॅटिंगवर जातील. बाकीचे रे अतिरिक्त खेळाडू जे आहे, अविनाश उबाळे, बाकीचे खेळाडू बाहेर जातील. सामना ताबडतोब चालू करा. या बॉलवर 2 रन आहे का? 1 रन धावून काढला का?
2 रन, एक नोचा आणि एक डाऊन काढलेला, 2 रन. स्कोर किती झालेला आहे 2 रन मिळून? हा 31 स्कोर झालेला आहे तो 31. 31 धावा. प्रशांत तारगे, माझं म्हणणं आहे ओनर कॅप्टन हे सर्व विषय मिटवण्यामध्ये सक्षम आहे आणि म्हणून त्यांना ओनर कॅप्टन केलेलं आहे. कोणत्याच खेळाडूंनी जर आतमध्ये आता याच्यानंतर आले तर जसे बॉलर बॅन झाले तसे खेळाडू बॅन होतील. कृपया सहकार्य करा. भैया अपने गांव का टूर्नामेंट है ये कोई बाहर गांव का टूर्नामेंट नहीं है. और बाहर की पब्लिक है ना अंदर ग्राउंड में जाएंगी नहीं. और जरा छिचोरे पने कम करो, जरा लाइव टेलीकास्ट मैच चल रहा है यार, गांव का नाम खराब मत करो ना. सर्वांना मी विनंती करतोय की कोणताही काही प्रॉब्लेम असला तरी इथलचे आयोजक ओनर कॅप्टन हे सक्षम आहे. आपली जबाबदारी ती नाही आहे खेळाडूंची. खेळाडूंचं जे काम आहे ते खेळाडूंनी करायचं आहे. कृपया पुन्हा विषय सांगायची आवश्यकता नाही. खेळाडूंचं काम खेळाडू करतील, कॅप्टनचं काम कॅप्टन करेल. आणि आपल्याला जर एवढी हौस असेल तर पुढच्या वर्षी आपण कॅप्टन व्हा. चला पुढचा चेंडू कामिल याचा ही बॉलिंग. पहिलाच बॉल होता का? एक बॉल झालेला आहे आणि हा जफर पटेल हा फ्रीट असणार आहे. ओके, फ्रीटचा हा बॉल असणार आहे आणि संधी आहे ती. आणि फ्रीटचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच 4 धावा तिथे मिळणार आहे कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये जो गॅप होता त्या गॅपमध्ये रमेश भाऊ यांनी तो चेंडू मारलेला आहे आणि निश्चितच 4 धावा इथे मिळालेल्या आहे. कामिल हा एक संयमी असा गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे कमबॅक कसं करायचं, वापसी कशी करायची. आणि अंपायर आता असणार आहे जफर पटेल आणि अमित शाह, उत्कृष्ट असे अंपायर, अनुभवी असे अंपायर. फुलटॉस, लोअर फुलटॉस, उत्कृष्ट असा चेंडू. मी पहिलेच सांगितलं की कामिल हा चांगल्या प्रकारे जाणतो की कमबॅक कसं करायचं आणि लोअर फुलटॉस त्यांनी टाकलाय. पूर्णपणे बीट झाले रमेश भाऊ. कोणतीही धाव मात्र या चेंडूवर मिळालेली नाही. सर्व सामने हे आपल्या गावची टुर्नामेंट आहे आणि रमेश भाऊ यांनी टोलावलेला हा चेंडू पाहूया झेल होतो का. आणि हा झेल उत्कृष्ट असा झेल सौरभ सपकाळ याच्याद्वारे आणि मोठी विकेट, खूप मोठी विकेट सौरभ सपकाळ यांनी. मी पहिलेच आपल्याला बोललो की कामिल हा असा गोलंदाज आहे आणि अशा कॅचेस घेणे मात्र सोपं नसते, तेही अशा टाईट पोझिशनला. त्यामुळे सौरभ उत्कृष्ट असा झेल सौरभचा. आणि कामिलचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी की थोडा बॉलमध्ये डिस्टर्ब झाल्यानंतर सुद्धा कामिलने उत्कृष्ट असा चेंडू केला आणि रमेश भाऊ यांना अटकवलं आपल्या जाळ्यामध्ये आणि फार मोठी विकेट, उत्कृष्ट अशी कॅच. माझे सहकारी मित्र बब्बू हे सांगतायत की उत्कृष्ट असा झेल सौरभ यांनी घेतलाय. कामिलचं मात्र उत्कृष्ट असे षटक मानावं लागेल. आणि धनराज जाधव हा आता आलेला आहे. धनराज सुद्धा हा उत्कृष्ट ऑलराऊंडर असा खेळाडू आहे आणि पाहूया धनराज सामना करेल तो कामिलचा. पूर्णपणे बीट झालेला धनराज. एक धाव तिथे मात्र मिळेल परंतु कोणताही प्रकारचा चेंडू तो समजू शकला नाही धनराज कामिलचा. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती आहे, आयोजकांना विनंती करायचं काम नाही पण तरी सुद्धा मी सर्वांना विनंती करतो की कोणताही विषय इथे झाला तर कोणताही खेळाडू हा तिथे जाणार नाही आहे. तो अधिकार ओनर्स आणि कॅप्टनला आपण दिलेला आहे. कोणी आपलं हे काही अशी गल्लीतली मॅच नाही आहे. उत्कृष्ट असा कट आणि निश्चितच फिरोजबाई बीट झाले आहे आणि 4 धावा तिथे मिळतात का पाहायचा आहे. आणि अंपायरचा डिसिजन अजून जफर पटेलचा आलेला नाही, आता आलेला आहे की 4 धावा षटकाची समाप्ती. धावा जरी इथे दिलेल्या आहे कामिलनी पण एक मोठी विकेट त्यांनी मिळवलेली आहे, मोठी सफलता मिळवलेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा इथे झालेल्या आहे आणि 35 धावांची गरज असणार आहे उरलेल्या 4 षटकांमध्ये.
आणि ती जबाबदारी असणार आहे याया खान आणि धनराज जाधव यांची. सध्या तरी हा जो सामना आहे हा 50-50 असे मी त्याला पॉईंट देईल की कोणताही संघ जिंकू शकतो. येणारे 1-2 षटक हे ठरवतील. आता स्कोर झाला आहे तो 40 धावा, 35 धावांची आवश्यकता 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटक, षटक म्हणजेच ओव्हर डॉक्टर साहेब. ओके डॉक्टर फैज. आणि मला वाटते लेगस्टमवर हा चेंडू आहे का? निश्चितच लेगस्टमच्या बाहेर हा चेंडू आहे आणि त्यामुळे वाईड असणार आहे. डॉक्टर फैज यांचं खूप मोठं सहकार्य राहील मंसुरी. डॉक्टर फैज उत्कृष्ट असा संघ अल्पतेय, त्यांना फायनलसाठी मी शुभेच्छा देतो आतापासून. आणि पुन्हा धनराजने लेगस्टमला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु 1 धाव तिथे मिळालेली आहे. 1 धाव्याने लेगबाईटचा इशारा. जफर पटेल यांचा, अंपायर जफर पटेल यांचा लेगबाईटचा इशारा. संतोष शिंदे मात्र खुश असणार आहे की 1 धाव गेली तरी हरकत नाही, परंतु फलंदाजाला त्याला रोखावं लागणार आहे चौकार आणि षटकारांपासून. आता याया उत्कृष्ट असा फलंदाज आणि कट केला आहे तो पॉईंटच्या दिशेने. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संतोष शिंदे यांनी फिल्डिंग केली. 1 धाव तिथे गेलेली आहे, परंतु 1-1 धाव जरी स्ट्राईक रेट हलत राहिला तरी ते संघासाठी फायदेशीर असणार आहे. जेव्हा लूज डिलिव्हरी मिळेल तेव्हा त्याचा फायदा मात्र इथे घ्यावा लागणार आहे. परंतु उत्कृष्ट गोलंदाज आहे तो संतोष शिंदे, उत्कृष्ट ऑलराऊंडर या DPL सीझन 4चा. आणि पुन्हा कट केला आहे परंतु कीपरच्या हातामध्ये बॉल गेला. मी धन्यवाद देईल ते भैरवनाथचे ओनर सचिन मोदे आणि कॅप्टन कामिल याला की जो थोडा विषय इथे झाला होता तो अतिशय शांततेने तो विषय त्यांनी सोडवला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुन्हा पुढचा चेंडू संतोष शिंदे याचा धनराजसाठी. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न परंतु धनराज हा लेगस्टमवरच कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी संतोष शिंदे द्वारा. संतोष शिंदे हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला या DPL सीझन 4 मध्ये पाहायला मिळतोय. संतोष शिंदे यांचा सामना करणार आहे पुन्हा धनराज. आणि पुन्हा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न पण कीपर इथे बीट झालेला आहे. बॉल रन कसे आहेत याचा डिसिजन मात्र इथे अजून आलेला नाही आहे. आणि लेगबाईज अंपायर अमीन शाह याचा हा डिसिजन. दामणगाव बडेचं खूप मोठं नाव अमीन शाह, मात्र नावाला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी. बॅडलक बॅड पॅच त्याचा यावर्षी सुरू आहे, तरी खूप मोठं नाव अमीन शाह याच्या रूपामध्ये दामणगाव बडेचं असणार आहे, याबद्दल मात्र शंका नाही. संतोष शिंदे यांचा पुढचा चेंडू आणि धनराज यांनी उंच मारण्याचा प्रयत्न केला होता, टोलून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज आहे तो संतोष शिंदे. आणि षटकाची समाप्तीनंतर उत्कृष्ट असे षटक. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा झाल्या आहे, म्हणजे 5 धावा संतोष शिंदे यांनी दिलेल्या आहे. आणि या निर्णायक वळणावर 5 धावा देणं म्हणजे उत्कृष्ट असे षटक मानल्या जाईल. कामिल हा खुश असेल या गोलंदाजीवर. 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. रमेश भाऊ यांची विकेट मात्र इथे कामिलने मिळवली होती. फार मोठी विकेट रमेश भाऊ यांची. कालच्या मॅचचे हिरो होते रमेश भाऊ. उत्कृष्ट असे षटकार त्यांनी लगावले होते. आणि पाहूया आता पुढचं षटक कोण घेऊन येते आहे. याया मात्र अजून क्रीजवर आहे आणि यायामध्ये ती क्षमता आहे. इथे अंपायर यांना विनंती आहे जफर पटेल यांना की ताबडतोब हा सामना सुरू करायचा आहे, जेणेकरून लाईट अपीलचा कोणता विषय येणार नाही पुन्हा. भैरवनाथचे कॅप्टन कामिल यांना सुद्धा विनंती आहे की ताबडतोब 18 चेंडू 30 धावा. अजूनही हा सामना 50-50 याच मोडवर आहे. 40-60 सुद्धा तो झालेला नाही. 50-50 दोघांना पण चान्स आहे हा सामना जिंकण्याचा. आणि हे षटक मात्र निर्णायक असणार आहे फिरोजभाई यांचं.
हे षटक ठरवणार आहे की हा सामना कोणीकडे झुकतो, बॅटिंग साईडकडे का बॉलिंग साईडकडे. आमचे मित्र राहिल मंसुरी याची सुद्धा जी यादगार पारी आपल्याला इथे पाहायला मिळाली. निश्चितच राहिल मंसुरीची त्या दिवशीची बॅटिंग जी आहे, दैदिप्यमान अशी बॅटिंग, उत्कृष्ट अशी बॅटिंग राहिल मंसुरी याच्या बॅटमधून. उत्कृष्ट असा संघ आहे अल्पते. फिरोजबाई याचा सामना करेल तो याया. हा लेग साईडला टोलवला. संतोष शिंदे तिथे फिल्डर आहे. एक धाव मिळणार आहे. शॉट असा होता की एक धावपेक्षा जास्त धाव मात्र तिथे मिळणार नाही. संतोष शिंदे यांची उत्कृष्ट फिल्डिंग आणि फिरोजबाई यांचं निर्णायक मोडवर असलेलं निर्णायक षटक पाहूया. आणि आता सामना करणार आहे तो धनराज. धनराज सुद्धा असा हार्ड हिटर फलंदाज आहे. आणि फुलटॉस बॉल पाहूया बाउंड्रीच्या बाहेर जातो का, परंतु चेतन सरने उत्कृष्ट असा आणि रनआउट करण्याचा प्रयत्न. चेतन सरांचा उत्कृष्ट असा थ्रो. निश्चितच धावा आपल्या संघासाठी वाचवलेला आहे चेतन सर यांनी. उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे चेतन सर सुद्धा. आणि अतिशय संतुलित असा संघ हा भैरवनाथ 11चा आहे. आणि त्यापेक्षाही त्यांचा जो कॅप्टन आहे तो मात्र फार संयमी असा कॅप्टन त्यांना मिळालेला आहे, कामिल. फिरोजबाई यांचं आतापर्यंत तरी हे षटक जे आहे ते उत्कृष्ट असं षटक मानलं जाईल. सध्या नाही. ओव्हर झाली की धावसंख्या आपल्याला निश्चितच सांगण्यात येईल. आणि याने मारलेला हा षटकार निश्चितच षटकार असणार आहे. बॅटमधून त्याच्या निघाला तेव्हाच समजलं की तो षटकार असणार आहे. आणि धावसंख्या झाली आहे ती आता या षटकाराबरोबर 53 धावा. बाकीचा हिशोब आपण कृपया करून घ्यायचा आहे. 53 धावा झालेल्या आहे, 53. आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे आहे त्या 75. उत्कृष्ट असा षटकार बऱ्याच वेळानंतर याच्या बॅटमधून आलेला आहे. फिरोजबाई यांचं हे षटक सुरू आहे. निर्णायक असं हे षटक असणार आहे. फिरोजबाई यांना कमबॅक करण्याची आवश्यकता. 53 धावा झालेल्या आहे. आणि यानी पुन्हा तो बॉल आणि आउट. यानी थोडी गडबड केलेली आहे. ऑफ साइडला हा मारण्याचा प्रयत्न केला होता. फिरोजबाईने स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्वतः कॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट असा झेल. आणि यानंतरचे जे फलंदाज आलेला आहे तो समीर टेलर सुद्धा उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. समीर टेलर सुद्धा मोठे मोठे शॉट खेळू शकतात. मात्र याची एक महत्त्वपूर्ण विकेट इथे गमावलेली आहे. पहिला 6 बसला होता. थोडा संयमाची आवश्यकता होती. 6 बसल्यानंतर सिंगल डबल काढण्याची आवश्यकता होती. आणि अमीन शाह याच्या बॅटिंगमधून आपण थोडी शिकण्याची आवश्यकता आहे की अमीन शाह जो फलंदाज आहे हा प्रत्येक वेळेस 2 4 मारल्यानंतर तिसऱ्या बॉलला तो आउट झालेला आहे. त्यामुळे तिसरा बॉल जो असतो, 1-2 मोठे शॉट लागल्यानंतर तिसरा बॉल जो असतो तो सिंगल धावेसाठी असतो. असा एक क्रिकेटचा अलिखित नियम आहे. आणि समीर टेलर मात्र आता सामना करणार आहे ते फिरोजबाई यांचा. आणि समीर टेलरला पूर्णपणे बीट केलाय फिरोजबाई यांनी. थोडा शॉर्ट बॉल ठेवला. समीर टेलर लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु बॉल हा डॉट बॉल झालेला आहे. उत्कृष्ट असा कमबॅक 6 बसल्यानंतर फिरोजबाई यांचं. आणि पुढचा चेंडू फिरोजबाई यांचा समीरसाठी. शॉर्ट पिच बॉल पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय चेतन सरांकडे. पाहूया 2 धावा बनतात का, परंतु उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि 1 धाव तिथे मिळालेली आहे. आणि षटकाची समाप्ती अंपायर जफर पटेल यांच्याकडून. 5 ओव्हर 6 ओव्हर 54 धावा. 6 ओव्हर 54 धावा. 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 12 बॉल 21 रन. 6 ओव्हर मध्ये 54 धावा झालेल्या आहे. आणि आता हे षटक घेऊन येणार आहे कदाचित कॅप्टन स्वतः कामिल. याची मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट फिरोजबाई यांनी घेतली. कारण याया जो फलंदाज होता
उत्कृष्ट असा फलंदाज होता, परंतु धना आणि समीर टेलर हे सुद्धा त्याच तोडीचे फलंदाज. पाहूया कामिलचा सामना करणार आहे ते समीर टेलर. स्लोअर बॉल आणि स्लोअर बॉलचा जास्तीत जास्त उपयोग कामिल यांनी या DPL सीझन मध्ये घेतलेला आहे. त्याला माहिती आहे स्लोअर बॉलचं काय महत्व आहे. समीर टेलर मात्र पूर्ण फसलेले आहेत, कोणताही बॉल ते समजू शकले नाही आणि उर्वरित काम जे केलेलं आहे ते कीपर सचिन वाघ यांनी. पुन्हा स्लोअर बॉल, समीर टेलरने तो टोलवून मारला. कॅच घेण्याचा थोडा इथे संधी होती, परंतु ती संधी मात्र मिळाली नाही आणि रनआउटची सुद्धा थोडी एक संधी होती, ती संधी सुद्धा घेता आली नाही आणि 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहे. संतोष शिंदे यांना चान्स होता थोडा कॅच घेण्याचा, थोडा बॉल जरी त्यांचा मागे होता तरी स्टार्ट जर थोडा लवकर असता तर कदाचित हा कॅच झाला असता. कामिल याचा सामना करतील ते समीर टेलर आणि कामिल याचं व्हेरिएशन या ओव्हरमध्ये पाहण्यासारखं आहे. पहिले 2 स्लोअर बॉल आणि हा एक उत्कृष्ट असा फास्ट बॉल. समीर टेलर याला मात्र त्यांनी धावसंख्या घेण्यापासून मात्र रोखलेला आहे आणि उत्कृष्ट असा या गोलंदाज कामिल. बाहेरच्या प्रेक्षकांकडे लक्ष द्यायचं नाहीये कामिल, आपले गोलंदाजी अंपायर इथं आहेत, बाहेरच्या प्रेक्षकांकडे मात्र लक्ष द्यायचं नाही आहे. अंपायरना विनंती आहे की बाहेरचा आवाज ऐकायचा नाही आपल्याला. पुन्हा स्लोअर बॉल आणि समीर यांनी मात्र हा टोलवलेला आहे. अरे मिसफिल्ड आणि आरिफ मिस्त्री, आरिफ याच्याकडून हा मिसफिल्ड झालेला आहे. मिसफिल्ड करण्यासारखा बॉल नव्हता, ग्राउंड बॉल होता लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु उत्कृष्ट असा हा फटका समीर टेलर याच्या बॅटमधून आणि आरिफ मिस्त्री यांच्याकडून हा चौकार सुटलेला आहे. फार निर्णायक हे क्षण असतात, शेवटच्या ज्या ओव्हर असतात फार निर्णायक असतात, फार संयम ठेवून तिथे गोलंदाजी फलंदाजी आणि फिल्डिंग करावी लागते. पुन्हा स्लोअर बॉल आणि पूर्णपणे बीट झालेला आहे तो समीर टेलर. उत्कृष्ट असा गोलंदाजी सध्या तरी कामिलकडून सुरू आहे आणि डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल हा बॅट्समनवर मात्र प्रेशर क्रिएट करणारा असणार आहे. कामिलचा पुढचा चेंडू सामना करणार आहे ते समीर टेलर आणि समीर टेलर यांनी मारलेला हा षटकार, एक चौकार आणि एक षटकार. मी पहिले सांगितलं की समीर टेलर आणि धनराज जाधव यांच्यामध्ये पण ती क्षमता आहे की मॅच आपल्याकडे पलटवण्याची आणि एक मिसफिल्ड जी झाली, दुसरा हा षटकार बसला. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आता इथे असणार आहे. फार निर्णायक मोडवर हा सामना पोहोचलेला आहे. रमेश भाऊ या आउट झाल्यानंतर असं वाटलं होतं की भैरवनाथकडे हा सामना झुकेल, परंतु समीर टेलर याच्या फलंदाजीने आणि आरिफ मिस्त्री यांच्या क्षेत्ररक्षणामुळे हा सामना जो फिरलेला आहे तो नाझीम वॉरियर्स यांच्याकडे. 6 चेंडू 9 धावा, 6 बॉल 9 रन आणि शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येते. कदाचित चेतन सर, उत्कृष्ट गोलंदाज आहे चेतन सर. जर आरिफ यांनी मिसफिल्ड केली नसती तर 1 धाव तिथे मिळाली असती तर 3 धावा निश्चितच वाचल्या असत्या आणि 12 धावांची आवश्यकता असती, परंतु प्रेशर असते या सामन्यामध्ये, संयमाची आवश्यकता असते. पाहूया आता चेतन सरांचं हे षटक आणि सामना करणार आहे तो धनराज. समीर टेलर यांचा मात्र उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा मी आपल्या सर्वांना आठवण करून देतो उद्याच्या रन फॉर युनिटीची. सर्व ओनर्स, कॅप्टन, प्रेक्षक, खेळाडू यांनी ठीक 7 वाजता आपल्या पोलीस स्टेशन मार्फत हा कार्यक्रम इथं आहे. आपल्या नाश्ता पाण्याची सुद्धा व्यवस्था तिथे सगळ्यांची करण्यात आली आहे. सर्व ओनर्सला, कॅप्टनला विनंती आहे की आपल्या ड्रेसमध्ये मात्र आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि केतन सर याचा सामना करणार आहे तो धनराज. 6 चेंडू
9 धावा. पाहूया धनराज. धनराज यांनी मारलेला लॉंग ऑनला पुन्हा आरिफकडे. आरिफ मात्र यावेळेस चूक करणार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की आता चूक जर झाली तर निश्चितच सामना गमवावा लागणार आहे. आणि आता स्ट्राईकवर आलेला आहे तो हिटर बल्लेबाज समीर टेलर. मागच्याच ओव्हरमध्ये त्यांनी जो षटकार लगावला, 5 चेंडू 8 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये 8 धावांची. आणि आता कीपर जो आहे तो कामिल स्वतः गेलेला आहे. केतन सर यांचा पुढचा चेंडू समीर टेलर साठी. आणि ह्या धावा कशाच्या आहे, बॅटच्या का व्हाईटच्या? 5 धावा इथे मिळालेल्या आहे व्हाईटच्या. व्हाईटचा 1 धाव आणि 4 धावा मात्र कीपरचा. खराब अशी गोलंदाजी केतन सर यांच्याकडून. सामना गमावण्याची ही गोलंदाजी केतन सर यांच्याकडून. आणि कीपर सुद्धा बीट झालेले आहे. सोपं नसते क्लोज किपिंग करून अशा प्रकारचा बॉल अडवणं. आणि निश्चितच विजयाच्या जवळ, विजयाच्या उंबरट्यावर नाझिम वॉरियर्स. उत्कृष्ट असा चेंडू केतन सरांचा बीट केलेला आहे पूर्ण. कामिल याची उत्कृष्ट अशी 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. 4 बॉल 3 रन. आणि पुन्हा कट केलेला चेंडू 1 धाव तिथे मात्र निश्चित मिळणार आहे. 2 धावाचा प्रयत्न असणार आहे. पाहूया रनआउट होतो का. आणि रनआउटचा चान्स मात्र तोही सुद्धा गमावलेला आहे. थ्रो हातात आला नाही. थ्रो जर सरळ हातात असता तर हा एक चान्स कदाचित रनआउटचा असता. परंतु उत्कृष्ट अशी फलंदाजी धनराज जाधव आणि समीर टेलर यांच्याकडून आपल्या संघाला विजयाच्या जवळ त्यांनी नेऊन दिलेला आहे. एकाच धावेची गरज कदाचित आता विजयासाठी आहे. आणि घेतली आहे ती धाव समीर टेलर यांनी. अरे रनआउटचा चान्स. नो, तो पण चान्स केलेला इथं. आणि विजयी झालेला आहे तो नाझिम वॉरियर्स. विजयी झालेला संघ नाझिम वॉरियर्स. अभिनंदन नाझिम वॉरियर्सचं आणि समीर टेलरचं. 5 धावा जर त्या वाचल्या असत्या आणि या 4 धावा जर वाचल्या असत्या आरिफ मिस्त्रीकडून तर 9 धावा या एक्स्ट्रा नसत्या गेल्या तर कदाचित डिसिजन. आणि समीर टेलर याचं